नमस्कार. पूर्णावतार श्रीकृष्ण ज्याच्या ठिकाणी षड्गुण ऐश्वर्य आहे किंवा षड्गुण आहेत त्याला पूर्णावतार म्हणतात. तर ह्या आपल्या प्रवचन मालिकेतलं हे 8वं आणि शेवटचं प्रवचन. आता तुम्ही म्हणाल 6 गुण असताना 8 प्रवचनं का लिहिलेली आहेत? तुम्ही पाणी घालून दूध पातळ करताय का काय? तर तसं नाही आहे. कारण श्रीकृष्णाबद्दल कितीही सांगितलं तरी ते कमी पडणार आहे. आणि मग जेव्हा परत मागे वळून पाहतो तेव्हा असं वाटतं आपण खूप कमी सांगितलं, खूप कमी सांगितलं, अजून खूप सांगण्यासारखं आहे. तरी या सगळ्या 6ही गुणांबद्दल आपण भरभरून बोललो तरी असं वाटतं की कृष्ण आपल्याला कळलाच नाही. त्याच्या व्यक्तिमत्वाचे नानाविध पैलू आपल्याला उलगडताच आले नाही. खरं म्हणजे ते ज्याला मराठीत परिदर्शक म्हणजे हल्लीच्या मराठीत कॅडेलोस्कोप म्हणतात, आपल्या आपल्या काळच्या मराठीत परिदर्शक म्हणू आपण त्याला. त्या परिदर्शकासारखे आहेत. जरा काही थोडासा तो कोन बदलला की वेगवेगळ्या छटा किंवा वेगवेगळ्या आकृती येतात. मागच्या वेळेला श्रीकृष्णाचं वैराग्य आपण पाहिलं आणि त्या वैराग्यात श्रीकृष्ण निजधामाला जाताना काय परिस्थिती झाली होती तेही ते पाहिलं. की व्याधाचा बाण लागलेल्या अवस्थेत ज्याने बाण मारला तो व्याध, त्या व्याधाला श्रीकृष्णाने मोक्ष दिला. आपण बाण हरिण म्हणून मारला तो भगवंताच्या पायाचा तळवा होता आणि आपण खूप पाप केले, आपल्याला पंचमहापातकांचा दोष लागतो असे म्हणून तो तळतळत होता. स्वतःला नाना प्रकारची दूषणं लावत होता. त्याला कृष्णाने त्याही अवस्थेत शांत केले, त्याला बोध केला. इतकेच नव्हे तर त्याला मुक्तीची द्वारं सुद्धा मोकळी केली. व्याधाला सदैव मुक्ती देण्यासाठी स्वर्गीचे विमान आले आणि व्याधाला घेऊन गेले. हे मागच्या वेळेला आपण पाहिलं. त्याच वेळेला श्रीकृष्णाचा सारथी, त्याचं नाव दारू, तो दारू श्रीकृष्णाला शोधण्यासाठी म्हणजे त्या समुद्र तटाकी प्रभाक्षेत्रात म्हणजे भगवान श्रीकृष्ण कुठे, आपले श्रीकृष्ण कृष्ण कुठे, कृष्ण कुठे असं म्हणत होता. आणि नेमका तो व्याधाला घेऊन जाणारे विमान आणि तो प्रकाशाचा झोत पाहिला. त्या प्रकाशाच्या मागोवा घेत तो तिथं पळत पळत निघाला होता. पण वाटेत समुद्र किनाऱ्यावरील तो यादवांचा महाभयंकर संहार पाहून तो खरं म्हणजे भयकंपित झाला होता. सर्वत्र मृत्युमुखी पडलेले यादव, रक्तांचे वाहणारे ते पाठ, इतस्तता पडलेल्या तलवारीसारख्या त्या एरिका, लवाळीच्या ज्या एरिका झाल्या होत्या, आजूबाजूला भण्ण करणारा वारा, समुद्राचा गाज, मोठमोठ्या लाटा. आपला स्वामी कसा असेल आणि कुठल्या अवस्थेत असेल असं त्या दारुकाला वाटलं. पण त्या दिव्य प्रकाशाचा मागोवा घेत एकदम त्याला तुळशीचा गंध आला आणि मग त्या गंधाचा मागोवा घेतल्यावर आपला स्वामी तिथं दिसला आणि देहभान हरपून त्यांनी आपल्या रथातनं उडी घेऊन श्रीकृष्णापुढे धावला. तो भगवंतापर्यंत पोचतो न पोचतो तो ज्या रथातनं, श्रीकृष्णाच्या रथातनं आला होता, तो रथ आजपर्यंत ज्याचे त्यानं सारथ्य केलं होतं, तो रथ अश्वांसह श्रीकृष्णाचं शंख, चक्र, गदा, पद्म या आयुधांसह अंतराळात उडाला. बघता बघता तो अंतरिक्षात नाहीसा झाला. दारुकाची स्थिती आश्चर्य मिश्रित आणि नुसती अशी नाही तर कासावी झाली. म्हणजे त्याला शोक दुःख काय करावं ते कळेना की रथ अंतराळात उडला म्हणजे तो नक्कीच वैकुंठी गेला हे त्याने अनुमानाने काढले. आपण रथातून खाली उतरलोच नसतो तर आपल्यालाही घेऊन हा रथ वरती गेला असता, आपलाही उद्धार झाला असता असे म्हणून तो जास्त विलाप करायला लागला. पण क्षणभरच त्याच्या मनात तो विचार आला, देवाची अवस्था पाहून आपण उतरलो नसतो तर तो फक्त आपला स्वार्थ झाला असा त्यांनी मनाशी विचार केला. देवाला एकटं सोडून जायचं या विचाराने, त्या विचारांचीच त्याला लाज वाटली. पण श्रीकृष्णाने आपण मागच्या वेळेला पाहिलं की त्याला मुद्दा म्हणून ठेवलं होतं की परत द्वारकेत जाऊन सगळ्यांना सांगत होतं. आता हे सगळं मागचं एवढं कथन मला करण्याचं कारण कृष्णाच्या षड्गुणांचा विचार करताना
या गुणांच्या गंधात विसरून जाऊन कृष्णमय होताना काही काही गोष्टी विसरलो होतो. ज्या गोष्टींनी श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाची झळाळी वाढली होती किंवा कृष्णाच्या सान्निध्यामुळे त्या गोष्टींना झळाळी आली होती, मोठेपण आले होते, त्या महत्वाच्या गोष्टी नाही सांगितल्या तर कसं तरी वाटतं. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात एक ओवी आहे. माऊली म्हणतात की अलंकाराची सुंदरपणे, अलंकाराची सुंदरपणे लेणी अशी अंगची होय लेणी, अलंकारिले कवण कवणे हे निर्वचना. म्हणजे एखाद्या लावण्यवती स्त्रीने अलंकार घालावे वेगवेगळे. आता अलंकार म्हणजे फार फार तर म्हणून बाबा बांगड्या पाटल्या वगैरे वगैरे घातल्या, बाकी कुठल्या अलंकाराचे नाव मला माहीत नाही, पण अलंकारांती मडलेली आहे अशी सुंदर स्त्री. आणि मग माऊली म्हणतायत की त्या अलंकारामुळे त्या स्त्रीचं लावण्य वाढले, सौंदर्य खुललंय, तर त्या स्त्रीमुळे तिच्या सौंदर्यामुळे अलंकाराला सौंदर्य आलंय हे कळेना. तसं हा प्रश्न पडतो की काही गुणांनी, काही गोष्टींनी श्रीकृष्णाने, ह्यात आम्ही ज्या सांगणार आहे, त्याचं षडगुण ऐश्वर वाढलं आहे की त्याच्या बहुरंगी व्यक्तिमत्वामुळे ह्या गोष्टींचं महत्त्व वाढले. आता तुम्ही म्हणाल की कुठल्या कुठल्या त्या गोष्टी, थोडीशी उत्सुकता चढली असेल. त्या गोष्टी म्हणजे श्रीकृष्णाच्या हातातलं शंख, चक्र, गदा, पद्म, कमरेला खोचलेली त्याची बासरी, जिचा हेवा प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या राण्या, विशेषतः रुक्मिणी करायची का, ती बासरी श्रीकृष्णाच्या ओठाशी सदैव असायची. मुकुटात खोचलेले त्याचं मोरपीस, त्याच्या छातीवर असलेले भृगु लांछन, गळ्यातली वैजयंतीमाला, कंठातला कौस्तुभमणी, या सगळ्या गोष्टी त्याच्या. पहिली गोष्ट श्रीकृष्णाचं वाहन. त्याच्यासारख्या विश्वाच्या पालनकर्त्या देवाचं किंवा पालनकर्त्या म्हणजे जगडव्याळ अशा माणसाचं त्याला साधेल असंच वाहन नको का? हल्ली आपण पाहतो की माणसाची गाडी कशी आहे त्याच्यावर त्याचं स्टेटस अवलंबून असतो. मग ते आता हजारा बिजाराचा प्रश्न मिटलाय, लाखाचा प्रश्न, आता किती कोटी रुपयाची गाडी असते ह्याच्यावर माणसाचं मोठेपण असतं. म्हणजे त्या वाहनाने त्याला त्याच्या रुबाबदारपणा जास्त वाढतो वगैरे वगैरे. श्रीकृष्णाचं वाहन गरुड, तो प्रचंड शक्तिमान आणि गतिशील होता. त्याची भगवंतावर आत्यंतिक निष्ठा होती. गरुड हा कश्यप ऋषी आणि विनीता म्हणजे त्याची कश्यपांची बायको विनीता यांचा सुपुत्र. गरुडाचा थोरला भाऊ अरुण हा सूर्याचा सारथी. म्हणून आपण म्हणतो ना, अरुणोदय झाला, अरुण आधी येतो आणि मग सूर्य येतो, तो अरुण. तोही तसाच पराक्रमी होता, म्हणून तो सूर्याचा सारथी होता. कश्यपाची दुसरी बायको, म्हणजे कश्यपाला तशा बायका अनेक होत्या, आता ही विनीता होती, तुझी दुसरी बायको होती ती कद्रू, ती गरुडाची सावत्र आई. पण कद्रूची सगळी मुलं म्हणजे सर्पपळातील, नाग, साप वगैरे सगळे सर्पपळातली सगळे. म्हणजे विनीता आणि कद्रू या दोघी सवती. सवतीला उगाच छळायचं म्हणून एकदा कद्रूने विनीताला विचारले, का ग, सूर्याच्या घोड्यांचा रंग कसा आहे? उगाच सवती बसून कसं एकमेकांना तर आता तिला मुद्दाम विचारायचं, म्हणजे तिचा मुलगा अरुण तो सारथी आहे, सांग ना मग तुझ्या सूर्याच्या घोड्याचा रंग कसा आहे? ती म्हणाली, श्वेत आहे, पांढरा आहे, पांढरा शुभ्र आहे. कद्रू म्हणाले, हॅ पांढरा मिंढरा काही नाही, सूर्याचे जे वाजी आहेत, घोडे आहेत म्हणजे अश्व जे आहेत, ते निळे आहेत. काय म्हणे, सूर्याचे अश्व शुभ्र धवल आहेत, पांढरे शुभ्र आहेत. झालं, एकमेकांची, ती म्हणायची धवल आहेत, ती म्हणायची निळे आहेत, एकमेकांच्या दोघांची असे तणातणीत आहे. मग लागली पैस, त्या दोघी सवतीत पैस लागली. कद्रू म्हणाली, जर ते घोडे निळे असतील तर तू एक करायचं, हे बघ विनीता, की तू माझ्या घरी 1000 दिव्य वर्ष डोक्यावरनं हांडा वाहून माझ्या घरी पाणी भरायचं, आणि जर ते घोडे पांढरे असले तर मी उलट करीन, मी तुझ्या घरी 1000 दिव्य वर्ष पाणी भरत. चालेल, ठरली, पैज लागली. आणि मग इकडं ही घरी आली,
तिने आपल्या मुलाला विचारलं की सूर्याचा घोड्यांचा रंग नाही अगं आई, अगदी शुभ्र धवले. ती जरा निवांत झाली. इकडे कद्रूने आपल्या मुलांना आपलं सर्पांना विचारलं, मुलांना विचारलं की सूर्याच्या रथाच्या घोड्यांचा रंग काय आहे? ते सर्प म्हणाले नाही निळ्या आपलं शुभ्र आहेत. ती कद्रू सटपटलीच. आता आपण पैज हाणणार. आणि मग तिने सांगितली अशी अशी मी पैज मारलेली आहे विनीती बरोबर, आणि नाहीतर आता मला ते घोड्यांचा रंग निळा झाला नाही तर मला तिच्याकडे 1000 दिव्य वर्ष पाणी भरायला लागेल. सर्पाने विचारलं अगं आई तुला हा आगावपणा करायला कोणी सांगितला? की असल्या पैजा कोणी मारायला सांगितल्या? मी म्हणायचो तू काहीतरी करा तुम्ही आणि त्या घोड्यांचा रंग निळा करा. मग ती एक सांगते युक्ती सांगते, म्हणे तुम्ही घोड्यांना दंश करा आणि तुमच्या विषाने ते घोडे निळे होतील. आणि त्यावेळेला मी हिला सांगेल, विनीतीला सांगेन की पहा घोडे निळे आहेत, चल तू माझ्याकडे आता पाणी भरायला लाग. सर्प म्हणाले नको, असला कपटीपणा करायला नको. केव्हा तरी ते उघडकीला येईल आणि आपल्याला सगळ्यांना शाप बसेल, आपल्या सगळ्या कुळाला शाप बसेल. तुम्ही नाही करत, मी तुम्हाला शाप देते की तुम्ही जळून भस्मल वगैरे वगैरे ती शाप देते. सापांना म्हणजे त्या सर्पांना प्रश्न पडला. म्हणजे ठीक आहे आई, आम्ही तू म्हणल्याप्रमाणे करतो, पण पटकन विनीतीला सांग अशा अशा वेळेला, कारण जर नंतर सूर्याने ते निळे घोडे पाहिले तो ते जे विष आहे ते शोषून घेईल आणि नंतर त्याची म्हणजे खातरजमा करेल की कोणी हा प्रकार केला आणि हा प्रकार केल्याबद्दल मग आपल्याला त्याची शिक्षा होईल. ठीक आहे. आणि मग जेव्हा ते साप घोड्यांना चावतात, ते घोडे निळे होतात, त्यावेळेला ती कद्रू सांगते विनीतेला की जा जाऊन पहा कसे आहेत घोडे. पाहते, पाहायचं निळे. ठीक. खंत म्हणजे एकदम तिला वाईट वाटतं की बाबा आपल्याला आता 1000 दिव्य वर्ष या कद्रूकडे पाणी भरावं लागणार. ती आपल्या मुलांना विचारते, अरुणला आणि गरुडाला, की का रे सूर्याचे घोडे जर श्वेत होते निळे होते तर मला श्वेत म्हणून का सांगितले? अगं नाही आई, श्वेतच आहेत म्हणजे मी तर पाहिले निळे. आणि मग या दोघांना त्याचं कपट कळतं, म्हणजे अरुणाला आणि गरुडाला. गरुड हा धाकटा भाऊ. आणि सूर्याने ते पाहतो. सूर्य ते पाहतो जेव्हा ती घोडे निळे होतात तेव्हा ती कद्रू, नाग ते साप तिची मुलं म्हणतात आई तू आम्हाला शाप दिलास, त्या शापावर काहीतरी आता उशाप तर दे ना, नाहीतर आपण. म्हणे जरत्कारूचा मुलगा आस्तिक याचं तुम्ही स्मरण करा, त्याला शरण जा तुम्हाला या शापातून. म्हणून आपण काही पूर्वीच्या काळी खेड्यातनं जर असं काही साप चावला तर आस्तिक आस्तिक काळ भैरव हा मंत्र जपायचो असतो. तो आस्तिक तुम्हाला एक. पण सूर्याला तो कळतो आणि सूर्य भयंकर संतापतो. त्याचं त्या घोड्यांच्या सगळ्या अंगातलं जे विष असतं ते सगळं निर्विष करतो. फक्त कानापाशी तो ते विष आणून ठेवतो आणि घोड्यांचे कान निळे होतात. म्हणून त्यांना श्यामकर्ण म्हणतात. सुंदर जो घोडा असतो तो श्यामकर्णी असतो. श्वेत आणि कानाचे पाळ्या निळ्या, तो श्यामकर्ण. पण सूर्य त्यांना शाप देतो सर्पांना. त्यावेळेला पूर्वीच्या काळी सर्पांना पाय होते आणि सर्पांना पंख होते. तर तुमचे पंख जळून जातील, तुमचे पाय छाटून जातील आणि तुम्ही छातीवर सरपटत चालायला लागाल. आणि त्याप्रमाणे आता आपण पाहतो छातीवर म्हणजे उरूवर सरपटतात. उरुगमन म्हणून त्याला सर्पांना उरग म्हणतात. उरग म्हणतात सर्पांना, ते उरुगमन, उरूने गमन करतात म्हणून ते सर्प. आणि अशा तऱ्हेने मग ते सर्पांचं हे जे होतं. आणि मग विनीता इकडं कद्रूकडे जायला लागते. मग त्याच वेळेला कद्रूलाही थोडीशी अशी रुखरुख होती की आपण विनीतेला फसवलं, विनीतेला फसवलं. आता ह्या आपल्या मातेला ह्या दास्यत्वापासून कसं सोडायचं म्हणून असा अरुण विचार करतो की कसं सोडायचं. तर तो म्हणतो आई तू एक काम कर, मी सूर्याचा सारथी त्यामुळे मला वेळ मिळत नाही, मला ऑफिसमध्ये खूप काम असतं, मला अजिबात वेळ होत नाही, ओव्हर टाईमही करावं लागतो, नाही मी मला होणार नाही. पण गरुड
हे सगळं काम. तो धाडसी आहे, गतिमान आहे आणि विशेषतः म्हणजे स्थिरबुद्धी आहे. तो स्थिरबुद्धी तो व्यवस्थित काम करून घेईल. तू कद्रूला विचार, म्हणजे कद्रूला तू विचार की तुला काय पाहिजे, म्हणजे माझी या दास्यत्वातून सुटका झाली. तिथं विनीता म्हणते की कद्रू आपली पैज लागली, तू पैज जिंकलीस, पण तुला एक सांग, तुला ह्यातनं काय पाहिजे म्हणजे माझी सुटका करशील. माझा मुलगा गरुड ते काम करून देईल. त्या गरुडला आनंद होतो. ती म्हणते ठीक आहे, मी तुझी मोकळा कर, पण मला एक काम कर, मला तू अमृत आणून दे. अमृत आणून दे म्हटल्यावर विनीता आपल्या मुलांना सांगते, गरुडाला सांगते की अमृत आणून दे. खरं म्हणजे अमृत आणणं एवढं सोपं नव्हतं. अमृत कुंभाला जे ठेवलं होतं त्याला 7 प्रकारची आवरणं होती. त्यात खरं म्हणजे एक आवरण सर्पांचंच होतं, पण सर्पांना तिथं जाता येत नव्हतं. खरं म्हणजे जगात म्हणजे नाथ महाराजांनी 5 प्रकारची अमृत सांगितलेली आहेत. एक स्वादामृत, एक उन्मादामृत, एक सुषुप्तामृत, एक तृप्त्यामृत व एक परमामृत. परमेश्वराक कसे काय मागायचं तर परमामृत मागायचं असतं. स्वादामृत अमृत अप्सरांजवळ असतो, त्यामुळे सगळ्यांना ते प्रिय झालेले आहेत. तृप्तामृत देवांपाशी, म्हणजे त्यामुळे त्यांना तहान भुकेची काही फारसं जाणीव होत नाही. म्हणजे त्या ज्या ते वेग आहेत सुधा ते त्यांना देवांपाशी नसतात. तिसरे उन्मादात, म्हणजे ते राक्षसांकडे असुरांकडे ते अमृत आहे, म्हणजे मध्यस्थ थोडक्यात बोललं तरी चालेल. सुषुप्तामृत म्हणजे ते दिग्गजांपाशी असतं, त्यांनी आत्मसुख प्राप्त होतं, पण आपल्यासारख्यांना मिळालं तर आपल्याला झोपा लागतं, सुषुप्ती मिळते. आणि परमामृत म्हणजे कद्रूने मागितले की ते जन्ममरण चुकेल या आशेने ती मागते. गरुडाला ती सांगते. गरुड म्हणतो ठीक आहे, तिला अमृत आणून देतो. त्याआधी तो आपल्या पित्याकडे म्हणजे कश्यपांकडे जातो आणि कश्यपांचा आशीर्वाद घेतो. तर कश्यप म्हणतात की ठीक आहे, तू धाडसी आहेस, धैर्यवान आहेस, पण अमृत हे विष्णूच्या अधीन आहे, त्यामुळे तू विष्णूचं सतत नामस्मरण करत राहा. नामस्मरणाने तुला नक्की विजय मिळेल. गरुड निघतो. त्याच्याबरोबर विनीतेची नकुळा नावाची एक दासी असते, तिचा मुलगा जो नकुळ, नकुळ म्हणजे मुंगूस, तोही निघतो. आता मगाशी तुम्हाला सांगितलं की त्या अमृताला 7 प्रकारच्या आवरणांचं संरक्षण होतं. म्हणजे अगदी बाहेरचं आवरण सर्पांचं होतं, त्याच्या आतलं आवरण वरुणाचं होतं, तिसरं यक्षगणांचं होतं, चौथं मरुद्गणांचं, 5वं यमदूतांचं, 6वं शिवदूतांचं, 7वं विष्णुदूतांचं, अशी 7 आवरणं होती. पण गरुड तिथं सूक्ष्म रूप घेऊन जातो, त्या कलशापाशी जातो, अमृत आपल्या मुखात घेतो आणि उडायला लागतो. पण तेवढ्या सगळ्यांना हा प्रकार कळतो. सगळे त्या गरुडावर हल्ला करायला येतात आणि मग मध्ये जे जे येतं त्यांना गरुड त्यांना आपल्या पंखाच्या फटकाराने उडवतो. विशेषतः तिथं काही जेव्हा कुरतडण्याचा प्रसंग असतो तिथं नकुल आपली कामगिरी करतो की नखांनी म्हणजे ते सर्प गरुडाच्या नखाग्रांना दंश करायचा पाहत असतात, तर नकुल तिथं जाऊन जातो. गरुडाने वरुणाला पंखाच्या साह्याने गरुड त्याला पंखाच्या साह्याने उडवून टाकतो. इंद्र वज्र फेकतो, गरुड तो गिळून टाकतो. यम दंड टाकतो, तोही गिळून टाकतो. शंकर आपला त्रिशूल फेकतो, तेही गरुड गिळून टाकतो. तेव्हा शंकराला जाणवतं की हा नक्कीच रामभक्त आहे, त्याशिवाय त्रिशूळ गिळू शकणार नाही. विष्णू आपलं चक्र टाकतो, त्याची अवस्था तीच होती. तेव्हा त्याचा पराक्रम पाहून विष्णू त्याला म्हणतो, तुझ्यावर मी प्रसन्न झालेलो आहे, काय पाहिजे ते माग. तो गरुड हसून म्हणतो, बाबा रे, तू नाही मला जिंकलं, मी तुला जिंकले, तेव्हा तुला काय पाहिजे ते माग, मला काय पाहिजे ते नको म्हणूस, काय पाहिजे ते. अशीच एक गोष्ट ज्यांनी नवनाथ भक्तिसार वाचला आहे त्यांना माहीत असेल. म्हणजे एकदा गोरक्षनाथ रानातनं चालले होते आणि दुपारची वेळ होती, भयंकर भूक लागली होती, पोटात कावळे काव काव करत होते. कुठेही काही अन्न पाणी कंदमुळं काही मिळण्याची शक्यताच दिसत नव्हती. आणि नेमकं त्याच ठिकाणी एक शेत दिसलं आणि शेताच्या ठिकाणी एक
12, 13, 14 वर्षाचा मुलगा तिथं आता कामं सकाळची आटोपलेली आहेत, हातपाय धुवून आपलं ताट वाढून घेऊन जेवायला बसणार, तेवढ्यात गोरक्षनाथ पाहतात आणि तिथं जाऊन म्हणतात अलख निरंजन. तो त्या मुलाचं नाव असतं माणिक. माणिक माणिक हात त्यांच्या पाया पडतो. कोणतरी मोठा साधू बाबा दिसतोय बाबा, त्यांना हातपाय जरा पाणी देतो. ते हातपाय धुतात, बसतात. घ्या महाराज, तुम्ही भुकेले दिसताय, जेवण. गोरक्षनाथ जेवतात. गोरक्षनाथ जेवल्यावर पाणी बिणी पितात, त्यांची तृप्ती होते. तृप्ती झाल्यावर ते म्हणतात बाळा तुला काय पाहिजे ते माग. ते म्हणतात हसून, अरे तुम्ही मला काय देणार, मीच तुम्हाला दिले. भणंगापाशी भणंग गेला, तो काय दिला दुसऱ्याला, तुम्हालाच काय पाहिजे असेल तो मागा. गोरक्षनाथ तीन म्हणतात तर तुला काय पाहिजे ते माग, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. आता मग गोरक्षनाथ विचार करतात की याचं कल्याण करावं. मग ते त्याला हे म्हणतात की बाबा तू मनाचं करणं करू नकोस, मन जे सांगेल ते करू नकोस. आणि मग ठीक आहे, आणि गोरक्षनाथ निघून जातात. आणि जेव्हा मग त्या संध्याकाळी तो विचार करतो आता जावं घरी, मनात विचार येतो घरी जावं, तिथंच थांबतो. आता बसावं, उभं राहतो. अशा तऱ्हेने तो त्याच ठिकाणी त्याच जागेवर 12 वर्ष परमेश्वराचं नामस्मरण करत राहतो. त्या माणिक नावाचा जो मुलगा असतो तो माणिक. आणि त्याच्यानंतर 12 वर्षांनी गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ तिथं चाललेले असतात. आणि मग गोरक्षनाथांना त्या मुलाची आठवण येते. म्हणजे असा एक मुलगा होता, पाहतो काय झालंय त्याचं. तो तिथं पाहायला तिथं तो जप तप करत असतो. तर गोरक्षनाथ म्हणतो आहा काय तपस्वी आहे, काय मोठं पेज आहे चेहऱ्यावर वगैरे वगैरे. गोरक्षनाथ म्हणे असं वाटतंय की तुमचा मी अनुग्रह घ्यावा, असं गोरक्षनाथ त्या मुलाला म्हणतो. आता गोरक्षनाथ असं म्हटल्यावर तो मुलगा म्हणतो बेट्या तू एवढा झालास, तुला अक्कल नाही, तुला मला काय तू अनुग्रह येणार, तूच मला अनुग्रह दे असं म्हणतास. गोरक्षनाथ त्याच्या कानाशी लागतात, कान फुंकतात, मंत्र येतात, डोक्यावर हात ठेवतात. त्या माणिक या मुलाचं अडभंगीनाथ होतात. अडभंगीनाथाची ही कथा आहे. म्हणजे तेच हा संदर्भ म्हणून सहज सांगितलं की तेच गरुड म्हणतो की तुम्ही मला काय देणार, मीच तुम्हाला काय पाहिजे देतो. असं म्हटल्याबरोबर विष्णू म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे ते चतुर असतात. ते म्हणते तू माझं वाहन हो. वाहन हो म्हटल्यावर गरुड एक क्षणभर विचार करतो. हरकत नाही म्हणाल, देवाचं वाहन होणं काही वाईट नाहीये. आणि दुसरी गोष्ट की देवाचं वाहन होणे म्हणजे देवाच्या दृष्टीपुढे सदैव असणं. हल्ली नाही का आपण गाडी कार 4 चाकी चालवताना बॉनेटकडे लक्ष असतं, ते कुठे इकडे लागू नये कोणा माणसं. तसं जर गरुडावर बसलं तर देवाची दृष्टी माझ्याकडे सारखी राहील, म्हणजे देवाची दृष्टी माझ्याकडे राहील. म्हणजे गरुड हा विचार करतो आणि त्याचं वाहन व्हायचं कबूल करतो. आणि मग तो म्हणे वाहन व्हायची तयारी करतो. आता पुढचा प्रश्न येतो की ते अमृत आणलेलं असतं, त्या अमृत सापांना द्यायचं म्हणजे ते आमरपण भोगतील. आणि पिलेल्या अमृताचं काही फारसंही चांगलं करणार नाही, ते अमृताचं विषच करणार. तेव्हा विष्णू एक युक्ती करतात. ते गरुडाला म्हणतात की तू कद्रूकडे जा, तिला म्हणाव तुझ्यासाठी अमृत आणलेलं आहे, तुम्ही सगळे सुचिरभूत या. मी गंगेच्या काठी त्या अमृताचा कुंभ ठेवलेला आहे. विशेषतः त्याला कुबेर एक रत्नजडीत कुंभ देतो, त्याच्यात ते अमृत ठेवतात. तिथं अमृत ठेवलेले, तुम्ही घ्या ते अमृत. ते सगळे उत्सुकतेने गंगा नदीच्या काठी साप सगळे असे आंघोळ बिंघोळ करून सगळे साप आणि ते साप ते सगळे देव तिथं कावळे बनून त्या सापांना टोचा करतात. आणि विशेषतः इंद्र डोमकावळा बनतो आणि तो अमृत कलश घेऊन निघून जातो. त्या गडबडीत काही अमृत थेंब त्या हिरवळीवर पडतात. म्हणून हिरवळ ही सदैव चिरंजीव आहे. हिरवळ कधी मरत नाही, दुर्वा कधी मरत नाही. आणि ते पडलेलं अमृत आता ते काहीतरी म्हणा म्हणून साप तिथं चाटायला पाहतात, तर त्यांच्या जीवात तुटतात. म्हणून मग सापाची जीभ नेहमी दुटुरली म्हणजे दुभंगलेली किंवा त्रिभंगलेली राहते. असा हा गरुड. आणि विशेषतः या गरुडाच्या बाबतीत परमेश्वराने जेव्हा विभूती सांगितलेल्या आहे तेव्हा गरुड ही माझी विभूती आहे
असं गीतेच्या 10व्या परमेश्वर म्हणतात की प्रल्हादाच्या अस्मे दैत्यानां काला कलयतान मृगाणां च मृगेंद्रियं वैनतेयश्च पक्षिणां. मी वैनतेय आहे, गरुड आहे. गरुड हा अत्यंत बलवान म्हणून देवाचे वाहन झाला. म्हणून माऊली म्हणतात, पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवतारी, याला गीतो पाठेवरी वाहो शके माते, असं माऊलींनी वर्णन केलेले आहे. विष्णू पंचायतनात गरुड एक आहे. आपल्या विभूती देवाने अर्जुनाला सांगितल्यावर अर्जुनाच्या मनात विश्वरूप जेव्हा पाहावे असे जेव्हा येते, पण त्याला शंका येते अर्जुनाला की मला विश्वरूप पाहायचे. मी देवाला म्हणेन बाबा मला विश्वरूप पाहायचं आहे, पण मला असं वाटतंय की मी लक्ष्मी एवढा जवळीकीचं नाही, आई एवढ्या प्रेमाचं नाही आहे, म्हणजे यशोदे एवढ्या किंवा देवकी एवढ्या प्रेमाचं नाही आहे. गरुडासारखी माझी सेवाही झालेली, म्हणजे सेवा करण्यासुद्धा गरुड इतका की गरुडासारखी माझी सेवा झालेली नाही आहे. माझी आवडे तैसी सेवा झाली तरी ती काय होईल गरुडाचे परी, परी तो ही बोली करीची ना. गरुडाच्या बाबतीत संजय म्हणतो, धृतराष्ट्राला म्हणतो की हो हाव हो जयाची नसोसे, शिनत आठ पहार योगी जैसे, अनुसरले गरुडा ऐसे कवण आहे. गरुड अष्टो प्रहर भगवंताच्या सेवेत गुंतलेला आहे. पण अशा गरुडाला अहंकार झाला की माझ्या एवढा गतिमान कोणी नाही. मी गतिमान आहे म्हणून परमेश्वर, कोणी त्या भक्ताने आर्तस्वरात हाक मारली तर भगवंत तिथं जाता जातात, त्याचं कारण मीच आहे. माझ्यामुळे भगवंत तिथं पोचतात बरोबर वेळेवर, मी त्यांना गतीने नेतो. भगवंताच्या आर्त हाकेला वाहून जाणार देव म्हणून अशी त्यांची जी ख्याती आहे ती माझ्यामुळे आहे, असा तो अहंकार झाला. आणि अहंकार झाला की देव तो अहंकार पहिला मोडून काढतो, किंवा किंवा देव ज्याला अहंकार होतो त्याच्यापासून सहस्त्र योजने दूर जातो. आणि मग ते आपल्या करणीनेच देव भगवंत विष्णू त्या गरुडाचा अहंकार दूर करतात. की त्याचे असं होतं की एक इंद्रद्युम्न नावाचा, म्हणजे थोडक्यात सांगतो की एक पौंड्र देशाचा इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. तो अगस्ती ऋषींच्या शापामुळे, आता तो शाप मी एवढ्या फार खुलाशात जात नाहीये, तो शापाने गजेंद्र बनतो. त्याच वेळेला चित्रकूट पर्वतावर एक मोठं सरोवर असतं, तिथं एक गंधर्व जल म्हणजे जलतरणासाठी किंवा जलविहार करण्यासाठी आपल्या आणि तिथे एक ऋषी पायावर, एका पायावर उभे राहून पाण्यात उभे राहून तप करत असतात. तर त्या गंधर्व, त्याचं नाव हू हू असं नाव असतं. चिन्यांकडेच असे नाव पाहिजेत असं काही नाही, आपल्याकडे असे नाव होती. हू हू नावाचा गंधर्व होता. त्यांनी असं पाण्यातनं आतनं जाऊन मगर तसा पाय धरावा असं त्या ऋषित्वांचा पाय धरला. ते संतापले आणि त्यांनी त्याला शाप दिला की तू नक्र होशील, मगर होशील. इकडं त्या गजेंद्राने देवाला, म्हणजे अगस्त्य ऋषींना शाप मागितला. यांनी इकडं अगस्त्य ऋषींनी सांगितले की जेव्हा तुझा नक्र पाय धरेल, जेव्हा मारामारीची वेळ होईल, जेव्हा संकट तुझ्यावर होईल, तुझ्या जीवाला आता होईल, आणि तू जेव्हा आर्तस्वराने देवांचा धावा करशील, त्यावेळेला देव तुझं धावत येतील आणि तुझा उद्धार करतील. तसंच इकडं ऋषी सांगतात की जेव्हा देव गजेंद्रासाठी धावत येतील, त्यावेळेला ते तुझाही उद्धार करतील आणि तू परत मूळ ह्याच्यावर येतील. आणि अशा तऱ्हेने मग एकदा असा तो विहार करत असताना गजेंद्र पाण्यात जातो, न करत जातात. त्याच्या अनेक युद्ध, जोरदार युद्ध सुरू होतो. शेवटी तो आता नक्र आपल्याला आवरत नाही म्हणून गजेंद्र मोठमोठ्याने आर्तस्वराने हाका मारतो. हाका मारल्यावर मग देव धावत येतो आर्तस्वराने आणि मग दोघांचाही उद्धार करतो. देव त्यांचा उद्धार करतो. सगळी कथा होते. त्याच्यानंतर पंख फडफडवत गरुड येतो. देवा तुम्ही माझ्या आधी आलात. त्या भक्ताचा आर्तस्वर एवढा होता की तुझ्या गतीत मला येणे शक्यच नव्हतं, म्हणून मी माझ्या गतीत आलो. त्या क्षणी त्या गरुडाचा अहंकार कमी होतो. म्हणजे अहंकार भगवंताला जरा सुद्धा चालत नाही आणि तो अहंकार मोडायला जरा सुद्धा वेळ होत नाही. म्हणजे गरुड हा अति
बलशाली, अतिगतिमान, धैर्यशाली. खरं म्हणजे भगवंताच्या ऐश्वर्याचा तो एक गुणच आहे. षडगुण ऐश्वर्य भगवंताला, श्रीकृष्णाला गरुड हे वाहन त्याला शोभणार होतं, त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभणार होतं. भगवंताच्या परिपूर्णतेत भर घालणारी दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या डोक्यावर असलेलं मोरपीस. त्याने ते उगाच लावलं नव्हतं, त्याची गोष्ट आहे. भगवंत बारीक सारीक गोष्टीत भक्तांचं किती कल्याण करतो ही त्या अर्थाने ही गोष्ट आहे. त्याची मुगुट, त्याच्या डोक्यावरचं तो मोरपीस हे त्याच्या सौंदर्याला शोभा देत होतं आणि ते मोरपीसही म्हणजे खुलून दिसत होतं. त्याची कथा अशी आहे की राम अवतारात भगवंत असताना एकदा घोर रानातून जात असताना, म्हणजे वनवासात, सीतामाई, राम आणि लक्ष्मण असताना सीतामाईंना खूप तहान लागते. तहान तहान, पाणी कुठे दिसत नाही, कुठे आणि इतकी तहानलेली असते. तिथे एक मोर असतो, त्याला माहित असतं इथं जवळ सरोवर आहे. तिथे त्यांना मग तो येतो रामापाशी की मला इथं सरोवर जवळ आहे, माहिती आहे, तुम्ही माझ्या पाठीमागून या. तर ते मोराची चाल आणि यांची चाल हे यांचा मेळ जमत नाही. मग तो मोर म्हणतो की मी एक माझं पीस आहे ना, मी टाकतो, त्या पिसाच्या मागोवा घेत तुम्ही या. मोर पीस टाकतो, सीता, राम, लक्ष्मण त्याच्या मागे जातात, मोर पीस टाकत टाकत शेवटी एकदा तर ते सरोवर दिसतं, पाणी दिसतं आणि तो मोर अगदी हुश्य म्हणतो. सीतामाई आनंद होते, रामाला आनंद होतो आणि मोर पाहत होतो त्याची सगळी पिसं गेलेली असतात, सगळी पिसं. मग मोराची पिसं नैसर्गिकरित्या गळतात, पण उपटून टाकली तर तो मोर मरतो. आणि तो मोराचा त्याग पाहून राम त्याला जवळ घेतात, त्याला अभयदान देतात, त्याला जीवनदान देतात आणि ते म्हणतात पुढच्या माझ्या अवतारात मी तुला डोक्यावर घेईन. आणि अशा तऱ्हेने ते मोरपीस भगवंताच्या डोक्यावर बसलं. म्हणजे मोरपिसाचं हे असं वर्णन आहे आणि म्हणून ते शिवी धरलेलं आहे. भगवंताच्या बासरीचं वर्णन करणं म्हणजे काय? बासरीचं वर्णन तर मी प्रत्येक वेळा खूप वेळा केलेलं आहे. बासरी म्हणजे काय हो? एक हातभर लांबीचा बांबूचा पोकळ असलेला तो, त्याला म्हणजे कुठे वक्रता नाहीये. म्हणजे कुठल्याही बाबतीत असे वक्रता, आडेवेडे, वळण, आतल्या गाठीचं असला प्रकार त्या बासरीच्या ठिकाणी नाही. बासरीला 6 छिद्र असतात, त्याच्यातून षड्विकार दूर व्हावेत अशी त्याची इच्छा असते. बासरीचा जो बांबू असतो, म्हणजे जे हे असतो, कळत असतो, तो कुठल्या तिथीला तोडू नये असं त्याचा नियम आहे. की ज्या तिथी मी हा शब्द शेवटचा येतो त्या तिथीला ते तोडत नाही. म्हणजे कुठल्या कुठल्या तर अष्टमी, नवमी, पंचमी, ह्या सगळ्या जे शेवटी ज्याच्यात मी येतो त्या मी ह्या तिथीला बासरीचा बांबू तोडत नाही. अशी ती बासरी. तर कृष्णाच्या बासरीचं नाव होतं, म्हणजे श्रीकृष्णाची बासरी म्हणजे विचार हे नको की भगवंताचं अविभाज्य अंग होतं. त्याच्या सुरेल वादनाने गोकुळच्या नारीच नाही तर गोकुळचे किंवा ब्रजवृंदावनातले सगळे पशु पक्षी, गाय आणि क्रूर पक्षी सुद्धा तिथे येऊन आपलं देहभान आटून आपलं जे जातीवैर म्हणजे वाघ, सिंह हे सगळे जातीवैर विसरून सुद्धा श्रीकृष्णाची बासरी ऐकत बसायचे, मंत्रमुग्ध होऊन बसायचे. त्या श्रीकृष्णाचं बासरीचं नाव संमोहिनी होतं. संमोहिनी नावातच सगळं आहे. तसे त्याच्या बासरीला अनेक नावं होती. महानंदा म्हणून होती. सामान्यतः आपण म्हणतो कृष्णाची मुरली म्हणतो, वेणू म्हणतो. त्या मुरलीवरनं त्याच्यावर नावं पडली आहे. मुरलीधर, वेणुगोपाळ, मुरलीवाला, बासरीवाला. म्हणजे त्यांनी आपल्या नावात सुद्धा त्या बासरीला, त्या अलगुजला स्थान दिले. पण हे ते मगाशी सांगितलं की अष्टमी, पंचमी, सप्तमी, नवमी या ठिकाणी तो बांबू हे करत नाही. तसं म्हणजे कृष्णाचं आणि बासरीचं जन्मजन्मीचं नातं आहे. असं म्हणलं जातं की ब्रह्मदेवाची मानसकन्या सरस्वती, तिच्या ध्यानीमनी कृष्ण कृष्ण होता. त्याची बासरी बनवली आणि ती बासरी म्हणजे श्रीकृष्णाची ही, म्हणजे जी सरस्वती ही श्रीकृष्णाची बासरी. किंवा अजून एक अशी गोष्ट सांगितली होती की इंद्राला वज्र बनवण्यासाठी दधीची ऋषींची जी अस्थी होत्या
त्या अस्थिपासून एक बासरी बनवली गेली आणि ती कृष्णाला दिली. अजूनही असं आहे की जी याच्यातनं समुद्र मंथनातनं जी रत्न निघाली त्यातून ती बासरी निघाली वगैरे असं म्हटलं जातं. अजून एक कथा अशी आहे की राम वनवासात असताना एका बांबूच्या झुडपाला त्यांचा पाय लागतो. त्यांना वाईट वाटतं आणि ते म्हणतात की पुढच्या जन्मात तुला मी जवळ करीन आणि पुढच्या अवतारात म्हणजे त्या बांबूची ते बासरी बनवतात. म्हणजे ते रामस्पर्शाने पुनीत झालेली, म्हणजे त्या बांबूला नाही फळं येत ना फुलं येत नाही, पण तरीही ती कृष्णामुळे ती ही झालेली आहे. पदस्पर्शामुळे, जसा पदस्पर्शामुळे अहिल्याचा उद्धार झाला तसा बासरीचा उद्धार झालेला आहे. कृष्णाचं नातं असं की कृष्णाचा रथ जेव्हा तो दारू उतरल्यावर तो वरती गेला, त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी त्या वरती गेल्या, निजधामाला गेल्या. श्रीकृष्णाच्या शंख चक्र गदा पद्म, पद्माचं काय कारण आहे? तर पद्म म्हणजे कमळ. त्याच्या एका हातात शंख, मुख्यत्वे करून युद्धाची नांदी करतो. प्रत्यक्ष गदा चक्र ही तर युद्धाची आयुध, पण कमळाचं काय महत्व? ते कशाचं प्रतीक आहे? कमळ कशाचं प्रतीक आहे? तर त्याच्या नाभी कमळातून विश्व सृजनकर्त्याचं जन्म झाला. ब्रह्मदेवाचा जन्म त्याच्या नाभीच्या कमळातून झालेला आहे. आणि जेव्हा नाभी कमळातून त्याला सृजनाची गोष्ट करायला, म्हणजे तुम्ही संबंध चराचराची सृष्टी निर्माण करा असं सांगितलं होतं, त्यावेळेला तो गोंधळलेला होता. आणि आपला जनक कोण हे पाहायला त्यांनी त्या भवरनावात उडी घेतली. 1000 दिव्य वर्ष पाहून सुद्धा त्याला आपला जनक कोण हे सापडला नाही. त्याला शब्द ऐकून आले तप 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 म्हणून परत त्याने 1000 दिव्य वर्ष तप केलं. तेव्हा श्रीकृष्ण प्रसन्न झाला. त्यांनी म्हणजे अगदी मनापासून काकुळतीला येऊन हे केली की कृपा करी ग अच्युता, धाव पावे भगवंता, या एकारणावा आतोता, होई रक्षिता मज स्वामी. आणि मग जेव्हा ततपप होत होतं, त्या ब्रह्माचं होत होतं, तो तप केल्याने त्याला सृजन शक्ती आली. आणि अशा तऱ्हेने कृष्णाचं तप केल्यावर सृजनतेची शक्ती येते, एवढं लक्षात ठेवायचं. मग ब्रह्माला सृजनतेची शक्ती आली. 84 लक्ष योनी, 4 खाणी 4 वाणी निर्माण केलं सगळं. अहंकार विरहित भक्ती करून ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. म्हणजे जरी ब्रह्मा विष्णू महेशांकडे ह्या तिन्ही म्हणजे उत्पत्ती स्थिती लय असलं तरी त्यातला मुख्य भाग श्रीकृष्णाचाच, विष्णूचाच भाग आहे. म्हणजे कमळ हे त्याच्या सृजनतेचं प्रतीक आहे. हातातलं कमळ हे कमळ हे खरं म्हणजे लक्ष्मीचं द्योतक आहे. तिचं नावच मुळी कमळ आहे. लक्ष्मी कधी एकटी राहते? ती राहती नारायणाबरोबर, कृष्णाबरोबर. जेथे भगवान विष्णू असतात तिथंच राहते. लोक काय करतात माहिती का? लक्ष्मीचीच पूजा करतात, परमात्म्याला विसरून जातात. आणि तिने तर सांगितले की नुसती माझी पूजा करून नारायणाला विसरून जातात, तिथं मी राहत नाही. म्हणून लक्ष्मीची पूजा करायच्या आधी परमेश्वराची पूजा करा. म्हणजे तो जी लक्ष्मी आहे ती व्यवस्थित घरात राहते आणि तिचा विनियोग चांगल्या रीतीने होतो आणि चांगल्या रीतीने येते. कृष्णाच्या चक्राने, कमळाबद्दल झालं, श्रीकृष्णाची चक्र गदा ह्याने सगळे शत्रू सुद्धा चळचळ कापायचे. द्वारका नगरीला सुदर्शन चक्राचा सारखा म्हणजे द्वारकेभोवती सुदर्शन चक्र सारखं फिरत असायचं. हल्ली काय होतं आपण? हल्ली प्रत्येक देश म्हणजे जे जे विकसित देश असतील ते उपग्रह सोडलेला आहे आणि तो हेरगिरीसाठी किंवा आपल्या संरक्षणासाठी संबंध पृथ्वीला असे फेरे मारतो. पण ती सगळी आयडिया पहिली श्रीकृष्णाचीच आयडिया ना, की चक्र मथुरेभोवती फिरत राहत आहे. सुदर्शन चक्र हे भगवंताचं प्रबळ असतं. परित्राणायच साधूनाम विनाशायच दुष्कृताम, हे चक्राने, सुदर्शन चक्राने हे केलेलं आहे, त्याचं ब्रीद राखलेले आहे. हे चक्र भगवान शंकराने सूर्य उपासना करून मिळवलं आणि ते विष्णूला दिलं. खरं म्हणजे भगवंताचं सुदर्शन चक्र हेच म्हणजे त्याचा अंशरूपानेच भगवंताचा अंशतेमुळे सुदर्शन चक्र आहे. त्याचं एक वैशिष्ट्य की ज्याचं पारिपत्य करायचे ते त्याचं पारिपत्य करून ते परत आपल्या मालकाच्या हातात येतं. त्यायोगी त्यांनी शिशुपाल, शाल्वासूर अनेक दुष्ट राक्षसांचा संहार केला. अंबरीष राजाला छळ करणाऱ्या दुर्वासांच्या मागे सुद्धा त्यांनी सुदर्शन चक्र सोडलं होतं. सुदर्शन चक्राची
क्षमा मागितल्यावर अंबरीशी क्षमा मागितल्यावर ते परत श्रीकृष्णाने घेतले. आणि विशेषतः म्हणजे जेव्हा त्यांनी श्रीकृष्णाने प्रतिज्ञा केली होती महाभारती युद्धात की न धरी शस्त्र करे मी सांगेन गोष्टी चार युक्तीच्या, अशा वेळी सुद्धा आपली प्रतिज्ञा म्हणून अर्जुनाच्या आर्ततेसाठी किंवा अर्जुन आता भीष्मांच्या तावडीतनं सुटत नाही हे पाहिल्यावर भीष्मावर तो चक्र घेऊन धावला होता. शेवटी अर्जुनाच पाय पडून सांगितलं की मी अजून लढतो, तू काळजी करू नकोस, तुझं प्रतिज्ञा म्हणू नकोस. कृष्णाच्या चक्राचे अनेक वैशिष्ट्य आपण पाहत असो. भारतीय सेनेत स्वदेशी बनावटीचे जे प्रक्षेपणास्त्र आहे त्याचं नाव त्यांनी सुदर्शन चक्र ठेवलेले आहे. कवी गोविंद आपल्याला माहीत असेल तुम्हाला की कवी गोविंदांचं एक फार सुरेख गीत आहे, भास्वर तुझं सम भास्वर तुझं भारता. आणि त्याच्यात त्यांनी आपल्या भारतात किती चांगल्या प्रकारची शस्त्र तयार होत होती याचं इतकं सुंदर वर्णन करण्यात आहे की रामबाण राम परश तुझे भारता, कृष्णचक्र इंद्र वज्र तुझे भारता, भीमाची भीमगदा तुझी भारता. अशी ते चक्र म्हणजे सुदर्शन चक्र हे श्रीकृष्णाचं आहे. पुढचं गदा, श्रीकृष्णाच्या हातात गदा होती आणि श्रीकृष्ण म्हणजे गदा म्हणले की आपल्याला मारुती आठवतो, गदा म्हणले की आपल्याला बलराम आठवतो, गदा म्हणले की आपल्याला भीम आठवतो. पण श्रीकृष्णाचं गदा नैपुण्य ह्या सर्वांपेक्षा सर्वच चांगलं होतं. त्याच्या गदेचं नाव होतं कौमुदिकी आणि ती वरुणाने श्रीकृष्णाने दिली होती. पण त्याच्या चक्राचाच धाक एवढा होता की त्यांनी गदाचा फारसा प्रयोग करायला लागला नाही. त्याच्या हातातलं जे धनुष्य होतं त्याचं नाव शारंग, म्हणून त्याचं नाव शारंग पाणी. पण शाळेत मराठी शिकताना आपण बृहगृही समाजाचं उदाहरण सांगा तर शारंग पाणी, ज्याच्या हातात शारंग आहे किंवा पाणी म्हणजे हातात, ज्याच्या हातात शारंग आहे तो शारंग पाणी म्हणजे कृष्ण विष्णू. खरं म्हणजे शारंग म्हणजे कोदंड सुद्धा, पण आपण कोदंडधारी साधारण आपण रामाला म्हणतो कोदंडधारी, पण कोदंड म्हणजे राम आणि कृष्ण काही वेगळे नाहीत. ते कोदंड नावाचं जे धनुष्य आहे ते रुचिक ऋषींकडे होतं, त्यांनी ते परशुरामांना दिले, परशुरामाने प्रभू रामचंद्रांना दिले, रामचंद्रांनी आपला अवतार संपल्यावर ते वरुणाला दिले, वरुणाने ते अर्जुनाने खांडवन जाळल्यावर श्रीकृष्णाला दिले. असं ते शारंग आहे. आपल्या देशातील एका तोफेला शारंग असं नाव दिलेलं आहे. शारंग काय किंवा सुदर्शन चक्र काय या गोष्टी आपल्या संरक्षण सिद्धतेचा आदर्श झालेला आहे. युद्धाची आयुधे वाहन शांततेचे प्रतीक सांगितल्यावर ज्याच्या आस्फुरणाने युद्ध सुरू व्हायचे त्या शंखाबद्दल सांगितलं नाही तर थोडासा हेच होईल. शंख आपल्या संस्कृतीत अनेक गोष्टींचं प्रतीक आहे. तो स्वास्थ्याचं प्रतीक आहे, तो संहाराचं प्रतीक आहे, तो सगळ्या म्हणजे आयुर्वेदाची देवता त्याच्या हातात धन्वंतरी, तिच्या हात म्हणजे धन्वंतरीच्या हातात शंख आहे. शंखम चक्रम जलोकाम दधर्म अमृतघटम चारु दोर्भी चतुर्भी असं त्याचं वर्णन आहे. नंतर आपल्या देवपूजेत शंख नेहमी असतो आणि देवपूजा करायच्या आधी शंखाची पूजा करावी लागते आणि मग शंखाने सुद्धा देवांना पाणी घालायला येते. आणि ते पूजा करताना आपण शंखाचं स्मरण करतो की तुम पुरा सागरोत्पन्नम विष्णुनाम विवृता कृते पूजिता सर्व देवस्य पांचाजन्यम नमसुते, किंवा पांचाजन्याची किंवा त्या शंखाची गायत्री म्हणजे ओम पांचाजन्य विद्महे पावनाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात ही त्याची गायत्री सुद्धा आहे. शंखाला एवढं महत्त्व काय आहे तर महाभारती युद्धात सुद्धा शंखाचं आस्फुरण केल्यावर ते महाभारती युद्ध सुरू केलं. आणि पहिल्यांदा भीष्माने शंख उठल्यानंतर आस्फुरल्यानंतर कृष्णाने अर्जुनाने आपापले शंख आस्फुरले असं वर्णन आहे की पांचाजन्यम ऋषी केशव देवदत्तम धनंजया पौंड्रम दत्तम महाशंखम भीमकर्मा वृकोदरा अनंत विजयो राजा कुंतीपुत्र युधिष्ठरा नकुला सहदेवस्य सुघोष म्हणे पशुको. ह्या युद्धानंतर बाकी सर्वांनी आपापले शंख वाजवले. कृष्णाच्या हातात शंख हा एका राक्षसाच्या अस्थिपासून तयार केलेला आहे. त्याची कथा अगदी वेगळी आहे. त्या कथेत कृष्णाच्या उदार वृत्तीचे द्योतक आहेत. बाकी या सगळ्यांनी शंख वापरले. हल्लीच्या कलियुगात मनुष्य फक्त हा शंख वापरतो, बाकी काही नाही करत. कृष्णाचा उदारपणा वर्णन करताना माऊलीने असं सांगितले की भृगूने छातीवर लाथ मारली भगवंताच्या, त्याची खूण अजून भूषण म्हणून श्रीकृष्ण किंवा विष्णू बाळगून आहे. आणि शत्रू असून सुद्धा त्याच्या कलेवराला तू अजून विसरलेला नाहीस.
म्हणजे माऊली म्हणतात, जेणे उरी हाणितलासी पांपरा, तयाचा चरणू वाहसी दातारा, आणि वैरीची या कलेवरा विसर, वैऱ्याच्या कलेवराला, त्याच्या देहाला तू विसरत नाही. वैरी म्हणजे कोण? शंखासूर. शंखासुरापासून हा पांचाजन्य मिळवला गेला आहे. त्याची कथा वेगळी आहे की सांदीपनी ऋषींनी त्यांच्या ह्यातला शिक्षण पूर्ण झाल्यावर बलराम आणि श्रीकृष्ण जेव्हा आता आपलं सगळं शिक्षण पूर्ण झालंय, त्यांना गुरुदक्षिणा द्यायची, तर त्यांना कळतं की आपल्या गुरूंचा मुलगा असा मृत झालेला आहे. म्हणून मग त्यांना दोघांना कळतं, म्हणून त्यांना कळतं की ते शंखासुराकडे तो मुलगा आहे. म्हणून ते समुद्रात उडी घेऊन शंखासुराकडे जातात. शंखासुराला महाराज म्हणजे अगदी मरोस्तूर श्रीकृष्ण हे करतो. आणि मरताना शंखासूर म्हणतो, तुम्ही मला का मारताय? तर का मारताय म्हणल्यावर म्हणे, तू सांदीपनींचा मुलगा तुझ्याकडे आहे, तर तू आमच्याकडे दे. म्हणे नाही, तो यम लोकातच आहे आणि तो प्राण सोडतो. ते श्रीकृष्णाला वाईट वाटतं की आपण उगाच याला मारलेलं, उगाच आपल्याला, म्हणून त्याच्याकडचा शंख किंवा त्याच्या अस्थिपासून बनवलेलं शंख तो ते घेतात. म्हणून वैराची या कलेवरा विसंमेना, आपल्या शत्रूच्या कलेवराला सुद्धा ते श्रीकृष्णाने विचारून विसरलेलं नाही, असं तो शंखाची हे आहे. शंखाच्या बाबतीत मगाशी सांगितलं असं शंख सुद्धा समुद्रातून अमृत मंथनातून आलेला आहे असंही म्हणतात. तो पांचाजन्य नावाचा शंख असा आहे. पांचाजन्य जसा याचा भगवंताचा शंख होता, तसा भीष्मांच्या शंखाचे नाव गंगानाद होते. त्यांना तो गंगामय्यान दिला होता. अर्जुन, भीम, धर्मराज, नकुल, सहदेव यांचे शंख अनुक्रमे देवदत्त, पौंड्र, सुघोष, मणिपुष्पक असे होती. दुर्योधनाच्या शंखाचं नाव विदारक होतं. दुष्टद्युम्नाचं शंखाचं नाव यमघोष होतं, वगैरे वगैरे असे प्रत्येकाचे वैशिष्ट्य. कृष्णाला परिपूर्ण अवतार म्हणतात. त्याचे 6 गुण आपण आता इतके ही संबंध प्रवचन मालिका पाहिली, त्याचे 6 गुण प्रत्येक ह्या अवतारात प्रगट झालेले पाहिले. कृष्णाच्या हातातील आयुधात, अंगावरील भूषणात हे 6 गुण प्रकर्षाने उतरले, म्हणून त्याचे सविस्तर वर्णन केले आहे. पण नुसत्या डोळ्यांनी त्या गोष्टी पुढे आल्या तरी त्यात दिसायला तो लागतो. त्यामुळे तो षडगुण ऐश्वर्य न म्हणता, नुसतं षडगुण ऐश्वर्य न म्हणता, मी आज त्यांना असं म्हणतो की षडगुण ऐश्वर्य परिपूर्ण आणि पुढे गुणातीत श्रीकृष्ण. आता पुढचं 5-10 मिनिटं सांगतो की श्रीकृष्णाने गीता सांगताना आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत. विभूती म्हणजे त्याच्या तेजाचा अंश असलेल्या चराचरातल्या गोष्टी, त्याच्या तेजाचा अंश असलेल्या चराचरातल्या गोष्टी. मग त्याच्यात त्यांनी ते विभूती कशा कशा आहेत? मानवात आहेत, देवात आहेत, पशुत आहेत, पक्षात आहेत, अन्नात आहेत, सागरात आहेत, नदीत आहेत, पर्वतात आहेत, अगदी सगळ्याच ठिकाणी डोंगर दऱ्यात आहेत, काही भाववाचक शब्दात आहेत, काही नीतिनियमात आहेत. अनेक प्रकारच्या विभूती श्रीकृष्णाने सांगितल्या. गीता सांगताना तर ती वेळ रणसंग्रामाची होती. त्यांनी उद्धवाला सुद्धा अनेक विभूती सांगितल्या. त्यावेळेला त्याची निजधामाला जायची वेळ होती. फक्त रणसंग्रामाच्या वेळेला ती घाई होती म्हणून त्याने फक्त 75 विभूती सांगितल्या. पण एकनाथी भागवतात श्रीकृष्णाच्या त्यांनी अनेक इतक्या विभूती सांगितलेल्या आहेत. अगदी आपण जवस म्हणतो, ती सुद्धा माझी विभूती असं श्रीकृष्णाने म्हणलेले. आणि श्रीकृष्ण शेवटी म्हणतो की यद्यत विभूती मत्सत्वम श्रीमत ऊर्जितमेव तत्तदेवा व गच्छम तो मम तेजो अंश समो. ज्या ज्या गोष्टी दया आणि संपत्ती आहे, तेज आहे, त्या माझ्या असं समजतो. आणि मग तो असं लक्षात येतं की तो सर्वत्र व्यापून आहे. भगवंताच्या अंशाने, एका अंशाने सगळं जगत निर्माण झालेले आहे. आणि मग तो म्हणतो अहम आत्मा गुडाकेशा सर्व भूताश्रचिता, अहम आदिमच मध्यमच भूतानाम अंतमेवच. मी सगळ्यांच्या आत्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे मग ह्यांच्यात देव आहे, ह्यांच्यात देव आहे, ह्यांच्यात देव आहे, सगळीकडे देव आहे. म्हणजे चराचरात देव पाहण्याची प्रकृती म्हणजे सर्वजण सारखेच आहे. आपण भेद करतो, हा श्रीमंत, हा गरीब, हा अमका, हा तमका वगैरे, जो भेद, हा भेद पाहूच नका. सगळीकडे परमेश्वर भरून उरलेला आहे असं म्हणलेलं हे श्रीकृष्णाने सांगितले. जेव्हा जी आत्मबोध होण्याची वृत्ती असते, चराचराची दृष्टी येणं म्हणतात, ती चराचराची दृष्टी श्रीकृष्णाने सांगितलेली आहे. आता शेवटचं सांगायचं की तो शेवटी म्हणतो मी गुणातीत आहे. आपण एवढे गुण सांगितले आणि शेवटी तो म्हणतो मी गुणातीत आहे.
म्हणजे गुणांच्या पलीकडे आहे. आता हे गुण म्हणजे कुठले? तर सत्व रजतम. हे सत्व रजतम हे प्रकृतीचे गुण आहेत. या सत्व रजतमाने आपला जीव बांधला जातो. तुम्ही आम्ही या गुणांनी बांधले गेलेलो. कोणी सत्वरजाने बांधलेलं आहे, कोणी रजतमाने बांधलेलं आहे, कोणी सत्वाने बांधलेलं आहे. तिन्ही गुणांनी बांधले आपण बांधले जातो आणि जन्ममरणाचा फेरा या गुणांमुळेच होतो. पण श्रीकृष्ण म्हणतो की मी त्या गुणांच्या पलीकडे, कारण जोपर्यंत गुणाने बांधला गेला जन्ममरण आहे, जोपर्यंत सगुण अवस्था आहे किंवा जोपर्यंत दिसतंय, मग यद दृष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नष्ट होणार आहे. आणि मग त्याच्या पलीकडे परिस्थिती काय आहे? निर्गुण निराकाराची परिस्थिती. कृष्ण जरी देहरूपात असला तरी तो अपरिच्छिन्न आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो अजन्म आहे, अमर आहे, अव्यक्त आहे, अक्षर आहे, अव्यय आहे. चराचर नसताना तो आहे, चराचर असताना तो आहे. तो कल्पांच्या आधी आहे, कल्पांच्या नंतर आहे, प्रलयानंतर आहे, प्रलया आधी आहे. जेव्हा तो एकटा एकाकी असतो तेव्हा एकाकीनं रमते असा तो मनीसंकल्प करतो, एकोहम बहुश्याम म्हणतो. त्या ठिकाणी त्याची प्रकृती, त्याची आदिशक्ती, आदिमाय हा सगळा पसारा दृष्टोत्पत्ती सांगते. आणि म्हणूनच तो म्हणतो नच मस्तानी भूतानी पश्चिमे योगमेश्वरम भूतबृन्नच भूतस्व ममात्मा भूतभावना. आमचा प्रकृती पलीकडील भाव जरी कल्पनेविण पाह लागसे पाहो, मज माझी भूते हे वावो जे मी सर्व म्हणून. म्हणजे मायेच्या पलीकडे, या सगुण रूपाच्या पलीकडे जी आमची शुद्ध स्वरूप, जी कल्पना बाजूला सरून पाहाशी शुद्ध स्वरूप, ते हे प्राणी माझ्या ठिकाणी आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. कारण मी सर्व आहे, हे प्राणी मीच आहे. गीतेत वर्णिलेला क्षर अक्षर पुरुष, याच्या पलीकडे उत्तम पुरुष जो वर्णनला आहे तो श्रीकृष्ण परमात्मा आहे. त्याच्या ठिकाणी क्षरभाव नाही, अक्षरभाव नाही. त्या निर्गुण निराकाराची प्रचिती येणे म्हणजेच सायुज्य मुक्ती मिळते. अगदी शेवटी थोडक्यात सांगायचे म्हणजे त्याच्या षड्गुणांच्या रंगात आपण एकरूप होऊन गेलो. त्याच्या गुणांचा विचार करा, ते डोळ्यासमोर आणा, त्याच्या लीला, त्याच्या गुणात आपण सगळे एकरूप झालो की त्याच्या मूळ रूपाशी संधान साधता येते की नाही पाहायला पाहिजे. व्यक्ताची भक्ती करताना अव्यक्ताला आकळता येते की नाही पाहायचं. अर्थात त्या षड्गुण ऐश्वर्य कृष्णाची अनन्य भक्ती करताना त्याच्या स्वरूपात एकरूप होऊन जाणे व आपल्या मनुष्य जन्माचे सार्थक करणे. तुकाराम महाराज म्हणतात या देहाची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हेच आपल्या आयुष्याचं इति कर्तव्यता असावी. ही कृष्णावरची जी षड्गुण ऐश्वर्य कृष्ण ही जी 7-8 प्रवचनांची मालिका आहे ती आज संपली. एवढं बोलून मी माझं प्रवचन संपवतो.